कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने विजय रामचंद्र हजारे यांनी 14 एप्रिलपासून नेरळ पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। हजारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार 16 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी उपोषण मागे घेतले होते। संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून 3 दिवसात प्रश्न सोडवला जाईल असे सांगण्यात आले होते। मात्र 2 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। या प्रकरणी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाला अनेक वेळा लेखी पत्र देण्यात आले। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली होती। मात्र अद्यापपर्यंत पोलिसांकडून कोणताही बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे। कोल्हारे परिसरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत असून ग्रामपंचायत प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय ठराविक गटाला फायदा होईल अशा पद्धतीने निर्णय घेतल्याचाही त्या तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान उपोषणात विविध मागण्या मांडण्यात आल्या असून त्यात अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई, शासकीय जागांवरील अतिक्रमण हटवणे, पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रमुख आहे। 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नेरळ पोलीस ठाण्यासमोर उपोषणात बसणार असून यावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही हजारे यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे परिसरात प्रशासनाविरोधात नाराजी वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात हा प्रश्न अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत।